Hello guys, welcome back to the channel. Last time we discussed about various deviations from the Mendelian ratios. In the last lecture or the last video we discussed about codominance as a deviation. So for today's lecture we'll be discussing about multiple alleles as a deviation from the Mendelian ratios, right? आतापर्यंत आपण जे काही ह्या डेव्हिएशन्सच्या फेजमध्ये डेव्हिएशनच्या सिरीजमध्ये 2 लेक्चर्स घेतले, 2 व्हिडिओज टाकले. तुम्ही जे पाहिले त्यात आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स याबद्दल डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल ॲलेल हा जो पॉईंट आहे या पॉईंटबद्दल डिस्कस करणार आहोत, राईट? मल्टिपल ॲलेल्स पर्यंत किंवा मल्टिपल ॲलेल्स बद्दल डिस्कस करण्याआधी आपण एक स्लाइटली डिस्कस करूयात जे आधीचे 2 डेव्हिएशन्स होते. फर्स्ट फॉर्म दॅट वॉज युअर इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये काय होतं, इन दिस बोथ द जेन्स ऑफ अन ॲलेलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेसेस देमसेल्फ पार्शियली. दोघांचे कॅरेक्टर जे आहेत ते आपल्याला दिसतात. असं नाही होत की एकाचं कॅरेक्टर दुसरं जो हे आहे एकाचं फिनोटाईप दुसरं कॅरेक्टर ओव्हरकम करेल किंवा डॉमिनेट करेल असं यात होत नाही. याच्यात काय होतं, दोघंही डॉमिनंट आणि रिसेसिव्ह हे जे कॅरेक्टर्स आहे हे मिक्स होतात एकमेकांमध्ये आणि एक तिसरं प्रकारचं कॅरेक्टर आपल्याला फिनोटाईप आपल्याला शो करतात. याचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं रेड फ्लॉवर आणि व्हाईट फ्लॉवर याचं, की ज्या दोघांच्या मिक्सचरमध्ये आपल्याला हायब्रिडच्या जागी पिंक कलरचं फ्लॉवर आपण ऑब्झर्व करू शकतो, राईट? याच्यात त्यांनी स्टेटमेंटमध्येच म्हटलंय की हॅन्स द F1 हायब्रिड शोज इंटरमिडिएट एक्सप्रेशन. इंटरमिडिएट कॅरेक्टर्स ते F1 हायब्रिड आपल्याला शो करतात. बेस्ट एक्झाम्पल फॉर दिस वॉज 4 o'clock प्लांट, ज्याला आपल्या मराठी किंवा आपल्या व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये गुलबक्षीचं झाड म्हणतो. दिस वॉज युअर इनकम्प्लीट डॉमिनन्स. सेकंड पार्ट यातला होता कोडॉमिनन्सचा. कोडॉमिनन्समध्ये काय होतं, कोडॉमिनन्समध्ये याच्या दोघंही पेअर्स जे आहेत, दोघंही ॲलेल्स जे आहेत ते त्यांचं कॅरेक्टर 100% एक्सप्रेस करतात. इथे दोघंही कॅरेक्टर दोघंही ॲलेल एकमेकांबरोबर मिक्स होत नाहीत. इथे काय करतात ते, इथे ते एकमेकांबरोबर दोघंही समप्रमाणात त्यांचं कॅरेक्टर शो करत राहतात, राईट? एकाचं कॅरेक्टर दुसऱ्याकडून सप्रेस केलं जात नाही. दिस इज कॉल्ड एज युअर कोडॉमिनन्स स्टेट. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल होतं कोट कलर इन कॅटल. आपण कॅटलचं एक्झाम्पल पाहिलं. आता कमिंग टू द टुडेज पॉइंट, मल्टिपल ॲलेल्स, राईट? याच्या नावातच त्याच्या वर्डिंगमध्येच त्याचं मिनिंग आहे, मल्टिपल ॲलेल्स, राईट? इथे काय होतं, मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ जीन in a population occupying the same locus on a chromosome or its homologous. याच्या केसमध्ये काय होतं माहिती आहे का, की एक कॅरेक्टर आहे, यांचं असं म्हणणं आहे की एक कॅरेक्टर डिस्प्ले करण्यासाठी, एक कॅरेक्टर दिसण्यासाठी जे मल्टिपल ॲलेल्स प्रेझेंट राहतात ते मोर दॅन 2 फॉर्म्समध्ये येतात. मग हे पेअर जेव्हा या मोर दॅन 2 फॉर्म्सच्या पेअर एकमेकांबरोबर येणार आहेत, मोर दॅन 2 फॉर्म्सच्या पेअर अटॅच होणार आहेत, तेव्हा त्या दोघांपैकी जे पेअर पहिले फॉर्म होईल ते पेअर ते कॅरेक्टर एक्सप्रेस करणार आहे, राईट? हे तुम्हाला आपण जेव्हा एक्झाम्पल डिस्कस करू त्यात अजून याच्याबद्दल ती आयडिया जी आहे, क्लॅरिटी जी आहे ती तुम्हाला जास्त प्रमाणात येणार. पण याच्यात काय होतं बेसिकली की एका पेअरमध्ये किंवा एका क्रोमोझोमवर 2 पेक्षा जास्त ॲलेल्स राहतात आणि हे 2 पेक्षा जास्त ॲलेल्स जेव्हा एकमेकांबरोबर पेअर फॉर्म करतील, त्या जी पेअर पहिली तयार होईल ती पेअर ते कॅरेक्टर एक्सप्रेस करते. दॅट इज कॉल्ड एज युअर मल्टिपल ॲलेल. दिस अराइज बाय म्युटेशन ऑफ वाइल्ड टाईप ऑफ जीन्स, राईट? आता म्युटेशन म्हणजे काय होतं, तर म्युटेशन म्हणजे अटॅचमेंट होते, राईट? कॉम्बिनेशन्स होतं. मग याच्यात काय होतं, हे कशामुळे मल्टिपल ॲलेल इफेक्ट आपल्याला कशामुळे दिसतोय, तर मल्टिपल ॲलेल इफेक्ट हा आपल्याला हे जे आपण नंबर ऑफ क्रोमोझोम्स म्हणतोय 2 पेक्षा जास्त, हे सगळे क्रोमोझोम्स जेव्हा त्यांचं पेअरिंग्स फॉर्म करतात, जेव्हा त्यांच्या अटॅचमेंट फॉर्म करतात, जेव्हा ते म्युटेशन करतात, त्या म्युटेशन ऑफ जीन्समुळे आपल्याला हे जे मल्टिपल ॲलेल आहे, हे जे कॅरेक्टर्स आहेत ते दिसत असतात. कळतं इथपर्यंत? याच्यात त्यांनी म्हटलंय अ जीन कॅन म्युटेट मल्टिपल टाइम्स प्रोड्युसिंग अ सिरीज ऑफ अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन, राईट? जसं आपण म्हटलं 2च क्रोमोझोम नाही किंवा 2च ॲलेल्स नाही आहेत, मल्टिपल ॲलेल्स आहेत, 2 पेक्षा जास्त ॲलेल्स आहेत, त्याच्यामुळे ते जास्तीचे कॉम्बिनेशन्स फॉर्म करू शकतात.
जर दोनच ॲलेल्स राहिले असते तर त्यांनी एकाच प्रकारची पेअर तयार केली असती, पण इथे दोनच काय ॲलेल्स आहेत का? नाही, इथे दोनपेक्षा जास्त ॲलेल्स आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं की हे जेव्हा पेअर्स फॉर्म करतात ना, त्या पेअर्स एक सोडून त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात ते पेअर फॉर्म करू शकत असतात, राईट. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलंय अ जीन कॅन म्युटेट मल्टिपल टाइम्स प्रोड्युसिंग अ सिरीज ऑफ अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन. एक जीन मल्टिपल टाइम्स त्यांचं कॉम्बिनेशन फॉर्म करू शकते, म्युटेशन फॉर्म करू शकते, आणि त्याच्यामुळे आपल्याला सिरीज ऑफ अल्टरनेटिव्ह वेगवेगळे जशी ती पेअरिंग फॉर्म करेल तसं आपल्याला एक्सप्रेशन दिसणार आहे, तसं आपल्याला फिनोटाईप दिसणार. त्याच्यामुळे अ जीन कॅन म्युटेट मल्टिपल टाइम्स प्रोड्युसिंग अ सिरीज ऑफ अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन्स, राईट. अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन्स आपल्याला दिसत जाणार. याचं एक्झाम्पल त्यांनी जे दिलं आहे आपल्याला बुकमध्ये, जे एक्झाम्पल दिले दॅट इज अ साईज ऑफ विंग्स इन डॉर्सोफिलिया, राईट. डॉर्सोफिलिया म्हणजे काय? इट इज अ स्पीसीस ऑफ बीज. आपल्या माशा ज्या राहतात त्या माशांचा एक प्रकार आहे, आणि जर तुम्ही नॉर्मली माशा ऑब्झर्व केल्या असतील ना, त्याच्यात विंग टाईप्स जे आहेत, विंग्सचे शेप जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे राहतात. सो दॅट इज, हे कशामुळे होतं? हे वेगवेगळ्या विंग्सची साईज, शेप हे कशामुळे होतं? That happens because of multiple allele structures or multiple allele combinations we can say, right. याचा अजून एक बेस्ट एक्झाम्पल आहे ABO ब्लड ग्रुप्स इन ह्युमन बीइंग्स. आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे, आपला प्रत्येकाचा एक ब्लड ग्रुप असतो. काहींचा ब्लड ग्रुप हा A असतो, काहींचा ब्लड ग्रुप हा B असतो, काहींचा AB असतो, काहींचा O असतो. मग हे कशामुळे ब्लड ग्रुप तयार झालेले असतात? सो दॅट इज बिकॉज ऑफ युअर मल्टिपल ॲलेल स्ट्रक्चर्स. हे जे ABO ब्लड ग्रुप सिस्टीम आहे ना, याच्यात ते एक्सप्लेन केलेलं. काय असतं ते आपण पुढे पाहणारच आहोत, राईट. सो आता ह्या ब्लड ग्रुपबद्दल किंवा याचं मल्टिपल ॲलेल जर अजून डिटेलमध्ये मला समजून घ्यायचं असेल तर मला सगळ्यात पहिले काय करावं लागेल? मला त्याचं जे एक्झाम्पल आहे ते डिस्कस करावं लागेल. सो आता आपण याच्या एक्झाम्पलमध्ये पाहूयात ABO ब्लड ग्रुप्स इन ह्युमन बीइंग्स. आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड ग्रुप आहेत ते ABO सिस्टीमने क्लासिफाय केलेले असतात, राईट. वेगवेगळे ब्लड ग्रुप आहेत, A, B, AB आणि O असे 4 ब्लड ग्रुप्स आहेत, राईट. त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा RH फॅक्टर असतो. बट बेसिकली ब्लड ग्रुप जर म्हटलं तर आपल्या बॉडीमध्ये किंवा ह्युमन्समध्ये 4 प्रकारचे ब्लड ग्रुप राहतात. कोणते कोणते? A, B, AB इन कॉम्बिनेशन आणि O, राईट. मग हे ब्लड ग्रुप कशामुळे तयार होतात? तर इन ह्युमन बीइंग्स जीन I, राईट. ही जी जीन आहे that defines the blood group of a human being, right. मग आता आपल्या बॉडीमध्ये ही जीन I जी आहे, ही जीन 3 प्रकारमध्ये येते. कोणत्या कोणत्या प्रकारमध्ये येते? जसं पहिलं तिथे दिलेलं आहे IA, सेकंड IB अँड थर्ड इज स्मॉल I, राईट. या 3 प्रकारमध्ये ही जी जीन आहे, ही जीन आपल्या ह्युमन बॉडीमध्ये प्रेझेंट राहते. येतंय लक्षात? मग याच्यात काय होतं? आपल्या बॉडीमध्ये किंवा आपला एक स्पेसिफिक ब्लड ग्रुप आहे, त्याच्यात काय होतं? ऑल ह्युमन्स पजेस एनी 2 ऑफ द 3 I जीन ॲलेल्स, राईट. प्रत्येक ह्युमन बीइंगमध्ये ह्या ज्या 3 जीन्स आपण पाहिल्या, IA, IB अँड स्मॉल I, ह्या 3 पैकी कोणत्याही 2 जीन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट राहतात. येतंय लक्षात? मग ह्या 2 जीन्स, मग ते कोणतंही कॉम्बिनेशन असू शकतं. आयदर इट मे बी IA कॉम्बिनेशन, IA अँड IA कॉम्बिनेशन, IA अँड IB कॉम्बिनेशन और स्मॉल आयचं कॉम्बिनेशन असं, राईट. म्हणजे ह्या 3 पैकी कोणतेही 2 ॲलेल्स जेव्हा आपल्या बॉडीमध्ये येतात, ते 2 ॲलेल्स आपला ब्लड ग्रुप डिसाईड करत राहतात. कसा करतात तो डिसाईड, राईट, ते आपण पुढे याच्यात एक्सप्लेन करतो. मग आता याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे जे 3 ॲलेल्स आहेत, हे जे 3 जीन्स आहेत, जीनचे ते 3 प्रकार आहेत, त्यापैकी IA अँड IB आर को डॉमिनंट. येतंय लक्षात? IA अँड IB जर कोणत्याही ह्युमनमध्ये IA आणि IB हे कॉम्बिनेशनमध्ये प्रेझेंट असतील तर ते दोघं को डॉमिनंट असतात. को डॉमिनंट म्हणजे आपण मागच्या लेक्चरमध्ये, जसं मागच्या व्हिडिओमध्ये जे पाहिलं होतं, को डॉमिनंट इन द सेन्स व्हॉट, की ते त्यांचं दोघांचं कॅरेक्टर एक्सप्रेस करतात. ते एकमेकांचे कॅरेक्टर्स सप्रेस करत नाही, ते दोघंही त्यांचे कॅरेक्टर्स दाखवतात. मग याच्या केसमध्ये काय होतं? ह्या 3 पैकी
IA अँड IB हे को डॉमिनंट असतात आणि हे दोघंही कॅरेक्टर IA आणि IB जेव्हा स्मॉल आय बरोबर त्यांचं पेअरिंग फॉर्म करतील तेव्हा ते डॉमिनंट स्टेजमध्ये असतात. म्हणजे स्मॉल आयचं जे कॅरेक्टर आहे ते डॉमिनेट करतात. स्मॉल आयचं कॅरेक्टर सप्रेस केलं जातं. IAचं किंवा IBचं कॅरेक्टर तिथे एक्सप्रेस होतं. इथपर्यंत कळतंय? हे तुम्हाला आत्तापर्यंत थोडं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, पण आपण जेव्हा याच्या पुढे स्ट्रक्चर एक्सप्लेन करू तेव्हा तुम्हाला याची आयडिया क्लिअर. राईट. मग आता काय होतं, आपल्या बॉडीमध्ये ब्लड ग्रुप्स आहेत 4 प्रकारचे. जसं मी सांगितलं, ब्लड ग्रुप A, ब्लड ग्रुप B, ब्लड ग्रुप AB अँड ब्लड ग्रुप O. बरोबर. पण आता त्याचं हे फिनोटाईप की जे एक्सप्रेसिव्ह कॅरेक्टर आहे, जे बाहेर दिसतंय आपल्याला, पण याचे जिनोटाईप काय असतात. आता याच्यात जसं आपण मल्टिपल ॲलेल्सबद्दल म्हटलं की आपल्याकडे बॉडीमध्ये 3 प्रकारचे जीन्स असू शकतात, पण आपल्या बॉडीमध्ये एका इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये ह्या 3 पैकी कोणतेही 2 जीन्स कॉम्बिनेशनमध्ये प्रेझेंट असतात. कोणतेही 2. मग तो IA IB असू शकतो, IA स्मॉल आय असू शकतो, IB अँड स्मॉल आय असू शकतो, किंवा दोघंही स्मॉल आय असू शकतात. राईट. कोणतेही 2 कॅरेक्टर, कोणतेही 2 जीन्स असणार. मग हे जीन्स वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स फॉर्म करू शकतात. राईट. जसं पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण म्हटलेलं आहे, ब्लड ग्रुप A तयार करण्यासाठी 2 प्रकारचे कॉम्बिनेशन्स येऊ शकतात. कोणते कोणते? आयदर दोघंही जीन्स या IAच्या असतील, दॅट इज IA, और एक जीन IAची असेल आणि दुसरी जीन स्मॉल आयची असेल. राईट. जर असे कॉम्बिनेशन्स असले तर आपल्या बॉडीमध्ये ब्लड कोणतं असेल, देन द इंडिव्हिज्युअल पजेस ब्लड ऑफ ब्लड ग्रुप A. राईट. मग तुमच्या डोक्यात क्वेश्चन येईल की सर IA तर ठीक आहे की दोघांचा सफिक्सला A आहे त्याच्यामुळे तो A ब्लड ग्रुप दाखवतोय, पण जिथे IA आणि स्मॉल आयचं कॉम्बिनेशन आहे तिथे मग आपल्याला ब्लड ग्रुप A का दिसतोय? कारण वरच्या स्टेटमेंटमध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर तिथे आपण एक्सप्लेन केलेलं आहे की IA अँड IB आर को डॉमिनंट अँड IA किंवा IB हे दोघेही स्मॉल आयवर डॉमिनंट असतात. ते स्मॉल आयचं कॅरेक्टर सप्रेस करतात. त्याच्यामुळे जेव्हा IA आणि स्मॉल आय हे कॉम्बिनेशन फॉर्म करणार आहे तेव्हा तो ब्लड ग्रुप A असतो. राईट. मग सेम ब्लड ग्रुप Bच्या केसमध्ये येणार आहे, वेन IB अँड IB फॉर्म्स अ कॉम्बिनेशन. दोघंही जीन्स, दोघंही ॲलेल्स हे IBचे असतील तेव्हा ते ब्लड ग्रुप B फॉर्म करू शकतात. किंवा एकदा जर एक जीन ही एक ॲलेल हे IBचं आहे आणि एक ॲलेल हे स्मॉल आयचं आहे तर ते दोघं इन कॉम्बिनेशन आपल्याला B हा ब्लड ग्रुप तयार करतात. राईट. म्हणजे असा एक माणूस किंवा असा एक इंडिव्हिज्युअल ज्याच्या बॉडीमध्ये दोघंही जीन्स, दोघंही ॲलेल्स हे IBचे आहेत, किंवा एक ॲलेल IBचं आहे आणि एक ॲलेल स्मॉल आयचं आहे. अशा केसमध्ये त्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप कोणता राहील? अशा केसमध्ये त्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप हा B राहतो. कळतंय? तिसऱ्या केसमध्ये काय होतं, आता परत एकदा आपण वरच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय, जीन IA अँड IB आर को डॉमिनंट. राईट. म्हणजे ते दोघेही त्यांचे कॅरेक्टर्स एक्सप्रेस करताय. आता तिसऱ्या केसमध्ये काय झालंय, 2 जीनमध्ये एक जीन ही IA आहे आणि एक ॲलेल हे IB आहे. मग हे दोघं जेव्हा अटॅच होतील तेव्हा काय होणार आहे, दोघेही त्यांचे कॅरेक्टर एक्सप्रेस करणार आहेत. त्याच्यामुळे जो ब्लड ग्रुप तयार होतो तो ब्लड ग्रुप हा AB ब्लड ग्रुप तयार होत असतो. कळतं इथपर्यंत? आणि चौथं कॅरेक्टर आहे किंवा चौथं एक्सप्रेशन आहे की जिथे दोघंही डॉमिनंट कॅरेक्टर नाही आहेत, जिथे IA आणि IB असे दोघेही डॉमिनंट ॲलेल्स नाही आहेत, जिथे स्मॉल आय हा रिसेसिव्ह कॅरेक्टर जे आहे, असे ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये हे ॲलेल्स प्रेझेंट राहतात, दोघंही ॲलेल्स हे स्मॉल आयचे असतात. अशा केसमध्ये काय होतं, अशा केसमध्ये त्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप असतो ब्लड ग्रुप O. कळतंय? म्हणजे ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये आयदर दोघंही IA ॲलेल्स आहेत
किंवा एक IA आणि एक स्मॉल आय आलेल आहे त्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप असतो A. ज्या माणसामध्ये ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये दोघंही ॲलेल्स हे IB चे आहेत किंवा एक ॲलेल हा IB आणि एक ॲलेल हा स्मॉल आयचा आहे त्याचा ब्लड ग्रुप असतो B. तिसऱ्या केसमध्ये एक ॲलेल हे IA आहे आणि दुसरं ॲलेल हे IB आहे. अशा केसमध्ये त्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप असतो AB. आणि चौथ्या केसमध्ये की जिथे दोघंही ॲलेल्स हे स्मॉल आय आहेत त्या केसमध्ये इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप असतो O. मग हे ब्लड ग्रुप कशामुळे तयार झाले? These blood groups are formed due to multiple alleles, multiple types of the gene I. जीन आयच्या असलेल्या वेगवेगळ्या टाइप्समुळे हे 4 प्रकारचे ब्लड ग्रुप तयार झाले. जर जीन आय एकच प्रकारची राहिली असती तर हे 4 ब्लड ग्रुप तयार झाले असते का? हे 4 वेगवेगळे ब्लड ग्रुप आपल्याला दिसले असते का? नसते दिसले. त्याच्यामुळे यांनी काय म्हटलेलं आहे की मल्टिपल ॲलेलच्या केसमध्ये काय होतंय की याच्यात मल्टिपल कॅरेक्टर्स आपल्याला एक्सप्रेस करतायत. कशामुळे? तर त्या जीनच्या त्या ॲलेलच्या असलेल्या वेगवेगळ्या टाइप्समुळे. राईट. ते टाइप्स जेव्हा मल्टिपल म्युटेशन्स फॉर्म करतात तेव्हा ते आपल्याला अल्टरनेट कॅरेक्टर्स एक्सप्लेन करत असतात. क्लिअर आहे इथपर्यंत? होप इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला कळलेला असणार आहे. याच्यानंतर आपलं शेवटचं एक डेव्हिएशन राहतं दॅट इज प्लिओट्रॉपी. ते आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथपर्यंत तुम्हाला काहीही डाऊट्स असतील यू कॅन कॉल मी ॲट एनी टाईम. डन. थँक्यू सो मच. चलो बाय बाय.